दुपारी भर उन्हात मी परीला घेऊन क्लासला आली आणि इथे आल्यावर कळलं की आज क्लासला सुट्टी आहे. मग काय आल्या त्या पावलांनी रिटर्न. पण बाहेर आल्याचा फायदा घेत परी घुसली डेअरीमध्ये, कारण तिला घ्यायचं होतं चॉकलेट. तिने चॉकलेट घेतलं, घरी आली आणि घरी येऊन बघते तर घरी एवढं कोणी आवरला हा प्रश्न मला पडला. तेव्हा मला कळालं की आज वहिनींनी सर्व आवरलंय. परीच्या क्लासच्या सुट्टीचा फायदा घेत मी मस्त दुपारी झोप काढून घेतली आणि उठल्यावर छान फ्रेश होऊन चहा घ्यायला घेतला, कारण मूड फ्रेश होण्यासाठी चहाशिवाय दुसरा काही पर्यायच नाही. आणि एक जब जिंदगी में कुछ नहीं होता तब चाय होती है. कसं वाटलं डायलॉग? मस्त चहा घेऊन आवरायला घेतलं, कारण मला निघायचं होतं कामाला. आणि हो, आज आवरायचा मला जास्तच मूड होता. त्याचं कारण हेच की मी मागच्या संडेला जी कुर्ती घेतली होती ती आज मी वेअर केली होती. आणि आपण नवीन काही जेव्हा वेअर करतो ना, खरंच तेव्हा आपल्याला असं खूप छान असं रेडी व्हायला आवडतं. मला तर खूप आवडतं. आणि खरंच माझ्या मनात एक नाराजगी पण आहे, कारण आज गुरुवार आहे आणि मला ना स्वामींच्या मठात काही छोटे आपले जेन्युइन प्रॉब्लेममुळं मला जाणं नाही शक्य. त्यामुळे मी स्वामींना इथेच हात जोडून क्षमा मागते. आणि घरी येऊन बघते तर इथे मम्मी स्वयंपाक करत होती. तेव्हा मला कळाले की आजही त्यांच्या घराचं पेंटिंगचं काम चालू आहे, त्यामुळे ते सर्व इथे जेवणार आहेत. मग आल्यावर मम्मीला भेंडी चिरून दिली. तिची मदतच करत होती, पण तिचं चालू होतं की नको मी करून घेईल, तू राहू दे. आणि आई ती आईच असते. तिने खूप मला बसायचं सांगितलं की तू बस, कारण आम्ही करून घेऊ स्वयंपाक. तरीसुद्धा मी म्हटलं राहू दे, मी हेल्प करेन, कारण 2 हात लागल्यावर कामाला अजून गती वाढते, हे असं मला वाटतं. मग पटकन पोळ्या वगैरे करून घेतल्या आणि आज सर्वजणच होते, त्यामुळं म्हटलं छान पापडही तळून घेऊ, कारण उपवासवाले पण होते घरामध्ये. मग पापडही तळले आणि सर्व आम्ही जेवायला बसलो. आज जेवणाचा मेनू पण छान होता आणि सर्व मम्मीनीच केलं होतं. मी फक्त भेंडी चिरायला आणि पोळ्या भाजायलाच हेल्प केली. तुम्ही तर पाहिलंच होतं. आणि जेवणाचा मेनू आज इतका छान होता. भरलेली भेंडी, वरण भात आणि पोळीसोबत पापड तर होतेच. आजचा दिवस असा गेला. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. चला तर मग फ्रेंड, बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.